मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. उपस्थित हो, मोठ्या आवाजात आलं पाहिजे की तिथेच बसा. बरं ठीक आहे. असो, खरं म्हणजे की आज मी कुंडलवरून खास आपल्या इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान सांगण्यासाठी इथंपर्यंत मी आलो. शिवगर्जना ग्रुप आणि यांच्या माध्यमातून आपल्यासमोर मी इथं उपस्थित आहे. खरं म्हणजे की आत्तापर्यंत 2-3 वर्ष झालं मी शहाजी भोसलेंच्या संपर्कात होतो की आपल्या गावामध्ये व्याख्यान द्यायचं ह्या हिशोबाने. परंतु काय झालं की 19 फेब्रुवारीची तारीख महत्त्वाची राहते. प्रत्येक वेळेला 2-3 वर्षाच्या तारखा आधीच बुक असल्या कारणानं मला इथंपर्यंत आपल्यापर्यंत यायला थोडासा उशीर झाला किंवा फार काळानंतर आपल्यापर्यंत पोहोचलो. परंतु मी आपल्या शिवगर्जना ग्रुपच्या माध्यमातून सतत आपल्या सामाजिक उपक्रम मध्ये तुम्ही नेहमी अग्रभागी असता आणि तुमच्याबद्दल मी ऐकून आहे. आणि त्याचबरोबर ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सरपंच, उपसरपंच, त्यानंतर संस्थेचे सदस्य, त्याच पद्धतीनं आपले जे काही मान्यवर असतील या सर्वांचं वेळेअभावी नाव न घेता या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो आणि मी माझ्या मूळ विषयाकडं सुरुवात करतो. खरं म्हणजे की आज मला इथं गावात आल्यानंतर एका गोष्टीचा आनंद झाला की मीही कार्यक्रमाचं टायमिंग खूप लवकर दिलं आणि मला वाटतं की आयोजकांना वाटलं असेल की मी त्या टायमिंगमध्ये पोहोचतोय का नाही. भोसले सरांना असं वाटलं असेल. परंतु आम्ही टायमिंगच्या बाबतीत अतिशय वेळ अचूकपणे पाळत असतो आणि सकाळी 8 वाजता आल्यानंतर बऱ्याच लोकांना तुमच्यापैकी फोन सुद्धा गेले असतील की वक्ते आले नाही आणि काही लोक म्हटले असतील की एवढ्या पहाटे कधी व्याख्यान असतं का. बरोबर आहे. परंतु माझा अनुभव असा आहे की एका दिवसामध्ये मी 5-5, 7-7 व्याख्यानं आजपर्यंत केले. ह्याच्यापेक्षा सुद्धा मी जिथं व्याख्यानं दिली होती तिथं 7-7 वाजता सकाळी व्याख्यान सुरू झालेले. असे अनुभव महाराष्ट्रामध्ये अनेक आहेत. परंतु मी तुमची दिलगिरी आणि पहिल्यांदा सुरुवातीलाच माफी यासाठी मागतो की तुम्हाला माझ्यामुळे सगळ्यांना लवकर आवरावं लागलं किंवा इथे येऊन बसावं लागलं, तुमची धावपळ झाली, त्याबद्दल पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मी माझ्या वेळ न दवडता मी माझ्या विषयाकडे वळतो. आता मला तुम्हाला सगळ्याला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान ऐकायला आवडेल ना? आता हो मोठ्यानं आला. ठीक आहे. तर तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज महत्त्वाचे का, म्हणजे की आज तुम्ही जे मला सगळ्यांनी इथं बोलवलं किंवा आमंत्रित केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकण्यासाठी. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज मोठे का किंवा कर्तृत्वान का, तर त्याचा तुम्हाला एक दाखला देतो की तुम्हाला सांगतो ज्या वेळेला 1630ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वी या भारतात, या पारतंत्र्यामध्ये ज्यावेळेला भारत होता त्यावेळी इतकी प्रचंड बेकार अवस्था होती की दुर्दैवाने आपल्याला छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त 4थीच्या पुस्तकांमध्ये शिकवला, पण पुस्तकाच्या बाहेर मात्र आपल्याला कधी जाता आलं नाही. कारण काय, आपण जसं जसं मोठं होत गेलो, आपण जसं जसं खऱ्या अर्थानं कॉलेजला गेलो, पुढे आयुष्यामध्ये जात गेलो, तसं आपल्याला फक्त छत्रपती शिवरायांचा अफजलखानाचा कोत्रा, शाहिस्ता खानाची बोटं आणि त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो आग्र्यावरून सुटका, एवढंच फक्त महाराजांचं तुम्हाला आम्हाला शिकवलं गेलं. परंतु छत्रपती शिवाजी महाराज एवढे मोठे आहेत, एवढे कर्तृत्वान आहेत, एवढे महान आहेत की प्रख्यात्रींचं वाक्य ह्याला मला आठवतं. प्रख्यात्री काय म्हणायचे की बाकीच्या राज्यांना बघूलाय कधी माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे, कारण या महाराष्ट्रात जन्माला आले होते आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. लक्षात ठेवा, त्यांच्यामुळं आज महाराष्ट्र आपला महान दिसतोय. आज 397 वर्ष पूर्ण होत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होऊन, तरी सुद्धा तुम्ही आम्ही प्रत्येक जण एवढ्या निष्ठेने लढतो, एवढ्या निष्ठेने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करतो. ह्याच्या पाठीमागे नेमकं उद्दिष्ट काय असेल हे जेव्हा आम्ही लक्षात घेतो तेव्हा आम्हाला छत्रपती शिवरायांचं कार्य कळतं. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेला ह्या हिंदुस्थानामध्ये इतकी प्रचंड आणि सर बेकार अवस्था होती की त्यावेळेला तुम्हाला सांगतो माणसाला अन्न खायला मिळालं नाही म्हणून माणसानं मांस खाल्लेलं इतिहासामध्ये सापडतं. 1630 सालची घटना आहे. म्हणजे शिवरायांचं आगमन होणं, शिवरायांचा जन्म होणं या हिंदुस्थानात, या महाराष्ट्रात, या सह्याद्रीच्या दऱ्याच्या कऱ्या कपाड्यामध्ये किती महत्वाचं होतं हे जेव्हा आम्ही शिवचरित्र ऐकतो ना त्यावेळेला आम्हाला समजतं. आज चिमुकल्यानं इथं तुम्ही बसलाय, आज तुमचं वय लहान आहे, परंतु इथे एखादा 9वीचा 10वीचा विद्यार्थी असेल तर त्यानं स्वतःचं वय एकदा पारखून बघावं. 14, 15, 16 असेल या वयामध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं होतं. इतकं महान कर्तृत्व आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. खरं म्हणजे की त्यावेळेची जुलूमशाही बघितली, त्यावेळेचा जर अन्याय अत्याचार बघितला तर तो प्रचंड बेकार आणि अस्वस्थ करणारा होता. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकताना प्रत्येकाला वाटत
वाटत राहतं की प्रेरणा इतकी वर्ष इतक्या दिवस कशी काय टिकते. परंतु तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात यावं म्हणून. महाराज ग्रेट का, महाराज मोठे का, महाराज खऱ्या अर्थाने एवढे कर्तृत्व संपन्न का. मित्रांनो, एकदा काय झालं, 12-13 वर्षाचं पोरग आणि होट पेल तर दूध निघेल, ते एवढं लहानसं पोरग आपल्या आई बरोबर पेरणी करण्यासाठी गेलेलं असतं. आणि आपल्या आई बरोबर पेरणी करण्यासाठी गेला असताना तुम्हाला सांगतो ती पोरग रानात पेरणी करत असतं आणि त्याचबरोबर आई वडिलांबरोबर पेरणी करत असताना त्याच्या लक्षात येतं हे तिकडून 3-4 घोडेस्वार येत आहेत आणि आपल्याला त्याच्यावर नजर ठेवणे गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगतो 3-4 घोडेस्वार येतात. घोड्याच्या डपात टप 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 पडायला सुरुवात होते. तेवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो घोडे उधळतात आणि घोडे तुम्हाला सांगतो धुरळा उडवत उडवत घोडे रानात येतात आणि महाराजांच्या सुराच्याकडे तिरक्या नजरेने पाहतात. ते 12-13 वर्षाचं पोरगा पोट पेल तर दूध निघेल. ती पोरगा तुम्हाला सांगतो पुढे जातं आणि त्या 3-4 घोडेस्वारांना म्हणतं, खबरदार जर टाच मारून पुढे चाल तर चिंधड्या उडवीन राही राही एवढ्या. तुम्हाला सांगतो ते 12-13 वर्षाचा पोरगा पोट पेल तर दूध निघेल. 3-4 घोडेस्वारातले घोडेस्वार खाली उतरतो आणि म्हणतो 12-13 वर्षाचा पोरगा पोट पेल तर दूध निघेल आणि आपल्याला म्हणतं खबरदार जर टाच मारून पुढे चाल तर चिंधड्या उडवीन राही राही एवढ्या. तुम्हाला सांगतो त्या 3-4 घोडेस्वारातला एक घोडेस्वार कोण होता तुम्हाला सांगितलं तर आश्चर्याचा धक्का बसेल. ते दुसरे तिसरे कोणी नसून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते. नेमका आमचा राजा दिसतोय कसा माहिती नाही, आमचा राजा आहे कसा माहिती नाही, परंतु त्या राजासाठी कर्तृत्व करायचं, त्या राजासाठी झुंजायचं आहे. त्या राजामुळे आम्ही 2 घास सुखाचे खातोय, 2 घास खऱ्या अर्थानं कष्टाचे खाऊन सन्मानानं जगतोय. हे भूमिका खऱ्या अर्थानं माणसांना महाराजांच्या पाठीशी उभा करण्यासाठी भाग पाडत होती. इतकं मोठं कर्तृत्व छत्रपती शिवरायांचं. मित्रांनो, आपण शिवचरित्र शिकत असताना शिवचरित्र आपल्याला काय शिकवतं? मला वाटतं इथं तुम्ही लहान लहान मुलं बसलेली आहात, तिथं माणसं सुद्धा बसले. मला त्यांना एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते. शिवचरित्र पहिल्यांदा शिकवतं की आपल्या आई वडिलांची खऱ्या अर्थाला आपण सन्मानानं वागणूक दिली पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एवढा मोठा बलाढ्य राजा या जगामध्ये होऊन गेला, इतकं मोठं कर्तृत्व की आपल्या राज्याला किती कळालं मला माहित नाही, आपल्या भारत देशाला छत्रपती शिवराय किती कळाले माहित नाही. परंतु बाहेरच्या देशांमध्ये जर आजही तुम्ही गेला तर महाराजांच्या एक एक मुद्द्यावरती तुम्हाला सांगतो PhD केली जाते. एक एक मुद्द्यावरती तिथं महाराजांचे धडे घेतले जातात आणि मुलांना शिकवले जातात. बाहेरचे देश म्हणतात की आम्हाला स्वातंत्र्य मिळायला फार लेट झाला, परंतु आम्ही जे आता काही डेव्हलपमेंटच्या दिशेने आहोत, आम्ही जे काही आता प्रगतशील देशाच्या दिशेने आहोत, ह्या दिशेच्या मध्ये मोठा वाटा आमच्या छत्रपती शिवरायांचा इतिहासाचा आहे. तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये अनेक टेक्निक घेऊन युद्ध केले. त्यातली सगळ्यात महत्वाची टेक्निक म्हणजे तुम्हाला सांगतो गनिमा कावा. या गनिमा कावाची पद्धत आजही अमेरिकेमध्ये सैनिकांना शिकवली जाते. आता गनिमा कावाच्या पद्धतीनं आज खऱ्या अर्थानं सैनिकांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये अमेरिकेचं सैन्य नेहमी पुढे राहतं. आमच्या भारताला थोडं लेट कमी कळालं, आमच्या महाराष्ट्राला फार वेळानंतर कळालं की खऱ्या अर्थानं काय झालं बाळा. खऱ्या अर्थानं मला म्हणायचं आहे की फार कमी ह्याच्यानंतर कळालं, परंतु मला म्हणायचं आहे तुम्हाला की लक्षात ठेवा छत्रपती शिवरायांचा इतिहास किती महत्वाचा आहे. तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही कायदे उभा केले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काही खऱ्या अर्थाने इतिहास उभा केला तो खरंच कर्तृत्वान आणि मोठा होता. ही ह्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज राजे म्हणून जन्माला आले, राजे म्हणून त्यांनी राजपाट गाजवलं, त्या लोकांनी एवढी का प्रचंड त्यांना साथ दिली असेल, काय एवढं लोक त्यांच्या पाठीशी उभा राहिली असेल, तर तुम्हाला सांगतो आतापर्यंत जे काही राजे जन्माला आले होते त्या राजांनी तुम्हाला सांगतो प्रत्येक राजे फक्त स्वतःच्या हव्यासापोटी, स्वतःचा राजभोग तयार करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं स्वतःचा आनंद व्यक्त करण्यासाठी राजे म्हणून पदावरती बसले होते. आतापर्यंत ते राजे होते ना ते आयत्या बिळावर नागोबा झाले होते. म्हणजे थोडक्यात काय तर गादी तयार होती, सिंहासन तयार होतं, राज्य सुद्धा तयार होतं आणि अशाच वेळेला तुम्हाला सांगतो राजे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी राजे बसले होते. परंतु आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं कुठलाही राजकीय वारसा नव्हता. फक्त छत्रपती महाराजांनी खऱ्या अर्थानं लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं महासाहेब जिजाऊंचं कर्तृत्व आणि त्यांची खऱ्या अर्थानं विचार होते. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला बारके असताना त्यांच्यावरती पहिल्यापासूनच मित्रांनो तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांच्या वरती रामायण असेल, महाभारत असेल यांच्यावरती संस्कार केला. आज ज्यावेळेला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली व्याख्यानं बघतो, आम्ही पुस्तकं वाचतो, इतिहासातली पत्र ऐकतो, त्यावेळेला आम्हाला समजतं की शिवाजी महाराजांच्यावरती संस्कार काय झाला असेल. एक संस्कार त्याचा तुम्हाला सांगतो. एकदा झालं काय की महासाहेब जिजाऊंना लक्षात आलं
की आपले छत्रपती शिवाजी महाराज शिवबाराजे एका राजस्थानच्या प्रसिद्ध तुम्हाला सांगतो नर्तकीचं नृत्य बघायला गेले होते. आणि ही बातमी ज्यावेळेला महासाहेब जिजाऊंना कळाली त्यावेळेला तुम्हाला सांगतो महासाहेब जिजाऊ कडाडल्या आणि म्हटल्या की शिवबाराजेंना तुम्ही नृत्य बघायला पाठवून दिलं. म्हणून महासाहेब जिजाऊ कडाडल्या आणि शिवबाराजेंना ही गोष्ट माहीत नव्हती. ज्यावेळेला तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज त्याला 12-1च्या सुमारास घरी आले. म्हणजे त्यावेळेला तास नव्हते, प्रहर होती. प्रहराच्या माहितीनुसार 12-1-1:30च्या दरम्यानमध्ये तुम्हाला सांगतो शिवनेरी किल्ल्यावरती शयन कक्षामध्ये महासाहेब जिजाऊंच्या बरोबर आल्या. त्यावेळेला आल्यानंतर महासाहेब जिजाऊंची तुम्हाला सांगतो पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं महासाहेब जिजाऊंची मस्तकाची शिर उठली होती. आणि त्याला महासाहेब जिजाऊ म्हटल्या की राजे तुम्ही कुठे गेला होता. त्याला महाराज साहेब भीत छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की महासाहेब जिजाऊ आम्ही राजस्थानच्या एका प्रसिद्ध नर्तकीचं नृत्य बघायला गेलो होतो. त्याला महासाहेब जिजाऊ कडाडल्या आणि म्हटल्या राजे तुम्हाला आम्ही बाई वाचवणारा राजा करायचा नव्हता तर बाई वाचवणारा राजा आम्हाला तयार करायचा आहे. इतका मोठा संस्कार छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो इतक्या 8 वर्षाचे शिवराजे असताना त्यांनी वसवला होता आणि पसरवला होता. तुम्हाला सांगतो त्यांच्या मनावरती कोरला होता. इतकं मोठं काम खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंनी केले होते. आज मला तुम्हाला सांगायचं आहे आज सुप्रीम कोर्ट आला, आज हायकोर्ट आली, इतकी मोठी न्याय व्यवस्था आली तरी सुद्धा तुम्हाला न्याय मिळतो का हो? नाही मिळत अजिबात. आपण रोज पेपर उघडला, आज रोज आपण बातमीपत्र बघितलं, आज आपण रोज तुम्हाला सांगतो टीव्ही चॅनल लावलं की आपल्याला पहिल्यांदा बातमी ऐकू येते की मुलीवरती बलात्कार झाला. 12 वर्षाच्या कवड्या मुलीवरती बलात्कार झाला, जीव ठार मारून टाकला. दुसरी बातमी येते की 6 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला. चौथी बातमी येते 30 वर्षाच्या महिलेवरती बलात्कार झाला. या बातम्या आपण वारंवार ऐकत असतो. पण मला प्रश्न असा पडतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या 450 वर्षानंतर सुद्धा जर या महाराष्ट्रात ही अवस्था होत असेल तर आपला महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांवरती चालतो का हा कुठेतरी आपल्याला प्रश्न पडतो. पण त्यापेक्षा मला महत्वाचं वाटतं की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खऱ्या अर्थानं हायकोर्ट नव्हते, सुप्रीम कोर्ट नव्हते. एवढ्या सगळ्या गोष्टी नसताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांच्या बाबतीत न्याय आणि तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं तिने गोष्टी कठोर ठेवल्या होत्या. त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एकदा बेळेवाडीचा किल्ला जिंकायचा होता आणि बेळेवाडीचा किल्ला जिंकायचा असताना त्यावेळेला सुकुची गायकवाडवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी जबाबदारी सोपवली आणि त्यावेळेला तुम्हाला सांगतो जबाबदारी सोपवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हटले जावा आणि बेळेवाडीचा किल्ला ताब्यात घेऊन या, आपल्याला स्वराज्य वाढवायचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज असा एकमेव राजा होता. आयुष्य फक्त 50 वर्षाचं लाभलं. पण मी वैयक्तिक म्हणतो शिवाजी महाराजांना 50 वर्षाचं आयुष्य लाभलं नाही तर केवळ 35 वर्षाचं आयुष्य लाभलं. आणि मित्रांनो मला सांगायला तुम्हाला आनंद होतोय की 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350 किल्ला कमवणारा जगातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. लक्षात ठेवा इतकं मोठं काम छत्रपती शिवरायांचं आहे. मित्रांनो ज्यावेळेला बेळेवाडीचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं जिंकायसाठीची जबाबदारी सखुजी गायकवाडांना दिली त्यावेळेला सखुजी गायकवाड गेले आणि सावित्रीबाई देसाईच्या तुम्हाला सांगतो बरोबर जवळजवळ 2 ते 2.5-3 महिने झुंज देत होते. पण झुंज देत असताना मित्रांनो त्याला परिस्थिती अशी घडली की सावित्रीबाई देसाई प्रचंड कर्तृत्वान गौरवशाली आणि तितक्याच तुम्हाला सांगतो मोर पद्धतीनं चांगल्या कर्तृत्वान होत्या. आणि सावित्रीबाई देसाईंची लढता आपले सखुजी गायकवाड हारले गेले. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजांना बातमी कळाली शिवाजी महाराज म्हटले नेमकं काय झालं. म्हटले राजा आम्ही प्रचंड प्रयत्न केला म्हटले परंतु आम्हाला गणित काय हातीच लागला नाही. बघता बघता बेळेवाडीच्या किल्ल्यावरती आम्ही भगवा फडकवण्याचा प्रयत्न केला पण भगवाच काय फडकला नाही. आम्ही करावं तरी काय. राजांनी सांगितलं एक काम करा गनिमा गावाची पद्धत अवलोकन करा, तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने तुम्ही जावा. मित्रांनो गोष्ट अशी घडली की त्यावर अक्षरच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेली टेक्निक दिली. घोड्यावरती मान टाकली आणि घोड्याच्या टपा टप 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 पडत गेल्या. अखेर बेळेवाडीच्या किल्ल्यावरती आक्रमण झालं. तलवारीचा खणगणाट सुरू झाला. आता तलवारीच्या खणगणाटाच्या वेळेला तुम्हाला सांगतो उघड्या तलवारी नाचू लागल्या आणि त्या रक्तबंबाळ झालेली माणसं कुणाची मुडकी कुणाचा हात कुणाचा पाय तुटू लागला. आणि या घनघोरी युद्धामध्ये अखेर सावित्रीबाई देसाईचा पराभव झाला. सखुजी गायकवाड विजयी झाले आणि त्यांनी तुम्हाला सांगतो त्यावेळेला भगवा फडकवला. आणि भगवा फडकवल्यानंतर शिवाजी महाराजांना बातमी कळणार तेवढ्यात तुम्हाला सांगतो सखुजी गायकवाडांनी तुम्हाला सांगतो सावित्रीबाई देसाईवरती अन्याय अत्याचार करायचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेला अन्याय अत्याचार करायचा सखुजी गायकवाडांनी सावित्रीबाई देसाईवरती प्रयत्न केला. त्यावेळेला तुम्हाला सांगतो ही बातमी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली. त्यावेळेला महाराजांनी तुम्हाला सांगतो ताबडतोब सखुजी गायकवाडला बोलवलं, त्याचे डोळे काढले, हात पाय कलम केले आणि त्याला
दांडा कुटरीमध्ये ठेवलं. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की या महाराष्ट्रात नव्हे, या देशात नव्हे, तर जगात पहिल्यांदा स्त्रियांच्याकडे वाकड्या नजरेनं कोणी बघितलं आणि स्त्रियांच्या वरती अन्याय झाला तर जगातला महिलांच्या बाजूनं पहिला न्याय देणारा राजा कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. लक्षात ठेवा, इतकं मोठं काम खऱ्या अर्थानं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. मित्रांनो, छत्रपती शिवराय आपल्याला एका तासाच्या व्याख्यानातून, अर्ध्या तासाच्या व्याख्यानातून समजणारे नाहीये. खरं म्हणजे महाराजांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे, एवढं सुंदर आहे की खऱ्या अर्थानं महाराजांचं कर्तृत्व जेवढं आम्ही ऐकतो तेवढं आम्हाला समजायला भाग पडतं. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतला एक महत्त्वाचा प्रसंग सांगतो. महाराजांनी तुम्हाला सांगतो मिर्झा राजे जयसिंग चालत आले होते आणि मिर्झा राजे जयसिंग चालत आल्यानंतर तुम्हाला सांगतो स्वराज्यावरती सगळ्यात मोठं संकट ते होतं. कारण की महाराजांच्याकडं तुम्हाला सांगतो जवळजवळ महाराजांनी 23 किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले आणि त्यातले 12 किल्ले स्वतःकडे ठेवले. 12 किल्ल्याचं स्वराज्य बघता बघता किती लहान आणि छोटंच होतं. पण मित्रांनो, ज्यावेळेस आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 किल्ले मिळाले म्हणून शांत बसले नाही, तर महाराजांनी 6 जून 1674ला म्हणजे 1665ला ज्यावेळेला मिर्झा राजे जयसिंग चालून आले त्याला महाराजांच्याकडे फक्त 12 किल्ले होते. परंतु ज्या वेळेला 6 जून 1674ला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला तुम्हाला सांगतो जवळजवळ महाराजांच्याकडे 365 किल्ल्याचा अधिपती असणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आणखीन कठोर, संघर्षमय आणि कठीण गोष्टी आल्या. ज्यावेळेला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला अनेक बातमी अशी घडली त्या ठिकाणी. तुम्हाला सांगतो की सगळे इंग्रज, डच, फ्रेंच आणि आदिलशाही, मोगलशाही, निजामशाही, गोवळकोंड्याचा, कुतुबशाही अशा सगळ्या शाही तुम्हाला सांगतो एकाच ठिकाणी एकवटल्या होत्या. त्या म्हणजे तुम्हाला सांगतो रायगडावरती त्यावेळेला खंदील सगळीकडे लागले होते. डौलदार 2 हत्ती त्या ठिकाणी उभा होते आणि अशा ठिकाणी तुम्हाला सांगतो परिस्थिती अत्यंत भयानक आणि खतरनाक तेवढीच होती. कारण की महाराष्ट्राला पहिल्यांदा राजा स्वतःचा मिळणार होता, महाराष्ट्राला अस्तित्वाचा राजा मिळणार होता, महाराष्ट्राला न्यायप्रिय राजा मिळणार होता आणि स्वराज्य म्हणजे प्रत्येकाच्या मनातलं खऱ्या अर्थानं साम्राज्य उभा करण्याचं काम आमच्या छत्रपती शिवरायांनी केलं होतं. आणि मित्रांनो, ज्यावेळेला शिवरायांनी ह्या गोष्टीची सुरुवात केली होती अखेर ते पूर्णत्वाला निघाले होते. मग मित्रांनो, झालं काय तर तुम्हाला सांगतो की झालं असं की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला सिंहासनावरती बसायला गेले होते त्याला महाराजांना पुढे दिसत होते बाजीप्रभू देशपांडे, महाराजांना दिसत होते पुढे तुम्हाला सांगतो येसाजी, महाराजांना पुढे दिसत होते बहिरजी, महाराजांना पुढे दिसत होते बाजीप्रभू देशपांडे. आणि या सगळ्यांच्याकडे बघताना लक्षात आलं की हे स्वराज्य तयार झालं ते त्यांच्यामुळे झालं. मित्रांनो, मग झालं काय तर प्रत्येकाकडे शिवाजी महाराजांच्याकडे प्रत्येक मावळा जायचा. महाराजांना लईच काही आवडलं तर तुम्हाला सांगतो महाराज एखाद्याला चांदीचं नाणं द्यायचंय, आणखीन काय आवडलं तर महाराज त्याला सोन्याचं नाणं द्यायचंय. ह्याच्यापेक्षा महाराज जर खुश काय झाले तर महाराज तुम्हाला सांगतो एखाद्या हिरा हातात द्यायचे. पण अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो एक मावळा मात्र महाराजांच्याकडे तुम्हाला सांगतो चालत चालत गेला. अंगावरती फाटलेली कपडे होती परंतु साध्या वेशपोषा होती, परंतु नजरेमध्ये सरक होती. मित्रांनो, आता शिवाजी महाराजांच्याकडे चालत चालत गेला त्याला बघितलं तर महाराजांनी शेजारीत असलेली हिऱ्याची परात घेतली आणि त्याच्या अंगावर उधळली. तेवढ्यामध्ये तुम्हाला समजा इंग्रज अधिकारी पुढे चालत गेला आणि महाराजांना विचारलं, महाराज मला एक सांगा, मगाच्यापासून तुम्ही प्रत्येकाला चांदीचं नाणं दिलं, एखाद्याला सोन्याचं नाणं दिलं, फारच काय आवडलं तर तुम्ही त्याला एखाद्याचा हातात हिरा दिला, पण ह्या मावळ्याने असं तुमच्यासाठी काय केलं, याच्यासाठी तुम्ही अंगावर हिऱ्याची परात उधळली. महाराज कडाकले आणि महाराज म्हटले, अरे हिऱ्याची परातच काय, वेळ पडली तर रक्ताचा पहाट व्हायला कमी पडणार नाही. त्याचं नाव बहिर्जी नाईक होतं. मित्रांनो, तुम्हाला सांगतो महाराजांचा तो कोण असेल तर तो बहिर्जी नाईक होता. कारण की बादशाच्या पोटातली बातमी होटात काढून आणला असेल. ज्या पत्नीशी विवाह केला त्या पत्नीला सुद्धा आयुष्यभर ओळखता आली नाही वेशभूषा केल्यानंतर हा माझा पती आहे. ज्या आईच्या पोटी जन्म घेतला त्या आईला सुद्धा कधी ओळखता आला नाही की हा माझा मुलगा आहे. इतकी वेशभूषा सुंदर करून स्वराज्यामध्ये गुप्तहेर खात्याचे प्रमुख म्हणून काम करतो त्या बहिर्जी नाईकांच्या अंगावरती हिऱ्याची परत उधळणारा जगामध्ये एकमेव राजा असेल तर ते छत्रपती शिवराय होते. मित्रांनो, तुम्हाला सांगतो 7 जून 1674ला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. अखेर मराठ्यांना राजा मिळाला. पण मित्रांनो, ज्यावेळेला राजा मिळाल्यानंतर ते थांबणार ते राजे कुठले आणि दिग्विजय मोहीम महाराजांनी आखली गेली. आणि त्या दिग्विजय मोहिमेमध्ये गोष्ट अशी घडली, मी तुम्हाला सांगतो ती गोष्ट बारकाईने ऐका मित्रांनो, बाळांनो. ती गोष्ट अशी होती की त्यावेळेला महाराज दिग्विजय मोहीमला निघाले आणि राजांना वाटेतच गोवळकोंड्याचा कुतुबशाह, निपाणी, कारवार आणि बेळगावचा परिसर पार केल्यानंतर तिथं भेटला. आणि भेटल्यानंतर सगळेजण म्हटले की आता राजे येत आहेत
अफजल खानाचा कोचळा माहिती होता, शास्ता खानाची बोटं माहिती होती, परंतु आता आपल्याला काही तलवारीचं पाणी प्यायचं नाही. म्हणून मुलांनो, त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो छत्रपती शिवराय निघाले होते आणि दिग्विजय मोहीम करून निघाल्यानंतर गोवळकोंड्याच्या कुतुबशाला भीती वाटली की आता राजे नेमके आपल्याकडे येत आहेत का काय आणि आपल्या स्वराज्यावरती आक्रमण करतात का काय. आणि त्यांची शंका अगदी खरी ठरली, कारण शिवाजी महाराज स्वराज्य वाढवण्यासाठी गेले होते. म्हणूनच आपण म्हणतो तंजावरपासून ते महाराष्ट्रापर्यंत आणि सिंधू नदीपर्यंत म्हणजे तिथे तिथं घोड्यांच्या टापा पडल्या, तिथे तिथं शिवरायांची पावलं पडली, तिथं तिथं हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. इतकी मोठी गोष्ट आमच्या शिवरायांनी केली होती. मित्रांनो, झालं काय? मग तुम्हाला सांगतो, महाराज निघाले आणि गोवळकोंड्याचा कुतुबशाह मध्येच आला आणि महाराजांना म्हटला, राजे तुम्ही थांबा म्हटले, तुम्ही यायची कशात कोशिश करायची, आम्हीच तुमच्यापर्यंत पोहोचलो असतो. आणि अखेर मित्रांनो तुम्हाला सांगतो, महाराजांनी खाली उतरले आणि महाराजांना वाईट बोलता बोलता म्हटला, महाराज तुमच्यापाशी मी खऱ्या अर्थानं माणसं बघितली, मला सगळं काही दिसलं, परंतु एक गोष्ट मात्र मला दिसली नाही. महाराज म्हटले काय? त्यावर तुम्हाला सांगतो, तो म्हटला, महाराज मैंने आपके पास सब कुछ देखा परंतु आपके पास हाती नहीं देखा. जसं तुम्हाला सांगतो महाराजांच्या काळजाला लागलं. महाराज तोपर्यंत शांत बसले होते. अखेर तो दिवस ठरला आणि तुम्हाला सांगतो गडावरती गोवळकोंड्याच्या कुतुबशाहच्या गेले आणि सगळीकडे मैदान भरलं. राजांना सांगितलं, राजे आज संध्याकाळची फक्त रात्र तुम्ही इथं काढा, उद्या तुमच्यासाठी एक नजराणा ठेवलाय. महाराजांनी त्या दिवशी तुम्हाला सांगतो त्या रात्री महाराजांनी मुक्काम केला. महाराज शांतपणे तिथं राहिले आणि झोपले सुद्धा. आणि तुम्हाला सांगतो सकाळी उठल्यानंतर गोवळकोंड्याचा कुतुबशाह म्हटला की राजे आम्ही तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं नजराणा आणलाय. काय नजराणा म्हटले, दाखवा तरी. तुम्हाला सांगतो नजराणा काय होता, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तो नजराणा असा होता की राजे तुम्हाला सांगतो थांबले होते, एक सिंहासन ठेवलं होतं, एका सिंहासनावरती छत्रपती शिवाजी महाराज बसणार होते आणि एका सिंहासनावरती गोवळकोंड्याचा कुतुबशाह बसणार होता. मित्रांनो, सगळं काही ठरल्याप्रमाणे झालं, सकाळी झालं. त्याच पद्धतीनं गोवळकोंड्याच्या कुतुबशाह पण एका सिंहासनावरती बसणार. तेवढ्यात राजे तुम्हाला सांगतो दरवाजामधून आले आणि यशाची कंकाने हळी द्यायला सुरुवात केली. आणि हळी अशी होती, आस्ते कदम आ रहे मराठों के राजे छत्रपती शिवाजी महाराज पधारले. म्हणून तुम्हाला सांगतो सगळीकडे माणसं थांबतात. एवढ्यामध्ये 1500-1600 मावळे थांबलेले असतात आणि गोवळकोंड्याच्या कुतुबशाहचे 8-10 हजार सैनिक थांबलेले असतात. मैदान गच्च भरलेलं असतं आणि तेवढ्यामध्ये नजराणा काय, तर महाराज म्हणते काय नजराणा आहे. त्याला बघायला गेलं तर तो नजराणा होता एक पिसाळलेला हत्ती. तुम्हाला सांगतो सोंडेला बांधलेला हत्ती थांबवला होता आणि दुसरीकडे थांबवला होता तो म्हणजे आमचा मर्दा मावळा छत्रपती शिवरायांचा. आणि गोवळकोंड्याचा कुतुबशाह म्हटला की हा तुमच्यासाठी नजराणा आहे. महाराजांच्या काळात तसे झालं. महाराज म्हटले सुद्धा की अरे नेमकं मी जिवंत असताना एखाद्या मावळ्याला हत्तीच्या पायाखाली तुम्ही देणार, हे कितपत बरं वाटतं. ते म्हटले काही नाही, परंतु आपल्याला लढायचं आहे. महाराजांच्या काळात धस्य झालं. तुम्हाला सांगतो महाराजांच्या डोळ्यात अश्रू झाले. अखेर युद्ध पुकारलं, नगरखाना वाजायला सुरुवात झाली, तुतारी फुकली आणि तेवढ्यात तुम्हाला सांगतो साखळदंडाने बांधलेला हत्ती सोडला. हत्ती मैदानात सोडला तसा गर्र दिवशी तुम्हाला सांगतो मावळा फिरला. मावळा फिरतोय का काय, तेवढ्यात महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. महाराजांना वाटलं की आता मावळा आपला हत्तीच्या पायाखाली गावतोय का काय. म्हणून तुम्हाला सांगतो 1 मिनिट झाला, 1.5 मिनिटं झाला, 2 मिनिटं झाली, 2.5 मिनिटं झाली, 3, 3.5, 4, 4.5, 7.5, 8, 15 मिनिटं सुरू होती. बघता बघता तुम्हाला सांगतो झुंज वाढायला लागली. महाराजांच्या काळात धुस्य झालं. मावळ्यानं तेवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो गाण्यातून तलवार काढली आणि हत्तीच्या सोंडेवरती मारली. हत्ती मैदानात कोसळला आणि तुम्हाला सांगतो त्यावेळेला महाराज आमचे उभा राहिले आणि महाराज कडाडले म्हटले, काय म्हटला होतास तू गोवळकोंड्याच्या कुतुबशाह, तू आम्हाला आपके पास हाती नाहीये. अरे जा जा म्हटले, आम्ही हत्ती पाळत नाही तर आम्ही हत्तीसारखी माणसं पाळतो. हा इतिहास खऱ्या अर्थानं आमच्या मराठी साम्राज्याचा आहे, हे सांगितलं. शिवाजी महाराज की अजून आवाज वाढला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की 9 नोव्हेंबर 1659ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा प्रतापगडावरती कोतळा काढला आणि त्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो 2 वर्ष महाराजांनी प्लॅनिंग केलं. खरं म्हणजे की छत्रपती शिवरायांच्या नावावरती अनेक रेकॉर्ड आहेत, परंतु मायक्रो प्लॅनिंग जगामध्ये सगळ्यात बेस्ट कुणी केला असेल तर तुम्हाला सांगतो ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. अखेर 1.5 वर्ष ज्या महाराजांचं प्लॅनिंग सुरू होतं त्या प्लॅनिंगनुसार महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला आणि संपूर्ण हिंदुस्थानभर बातमी पसरली की छत्रपती शिवाजी महाराज कोणतरी देवदूत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मोठा कोणतरी
मित्रांनो खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या बाबतीत इतिहास घडला. अखेर छत्रपती शिवाजी महाराजांनी 9 नोव्हेंबर 1659ला ज्यावेळेस तुम्हाला सांगतो कार्यकर्तृत्व करायला सुरुवात केली होती, केवळ 20 दिवसात महाराजांनी 5% स्वराज्य वाढवलं होतं. मित्रांनो मग त्यानंतर तुम्हाला सांगतो घडलं काय, तर त्यानंतर पन्हाळगडावरती वेढा पडला आणि पन्हाळगडावरती वेढा पडल्यानंतर सगळेजण चिंतेत पडले की आता करायचं काय. आणि बडी बेगम समोर तुम्हाला सांगतो बडी बेगम समोर त्यावेळेला सगळेजण म्हटली बडी बेगम की या दरबारामध्ये एक तरी मर्द शिल्लक राहिलाय का, तो जाईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत नाहीतर मृत्यूपणे पकडून माझ्या आधी पायात टाकेल. पण त्या बाईला काय सांगायचं, एवढी सोपी आणि साधी सरळ गोष्ट नव्हती मित्रांनो. कारण छत्रपती शिवाजी महाराज एवढं सोपं नव्हतं पकडून आणलं. आणि त्यावर सगळे म्हटले या बाईच्या डोक्यावरती काही परिणाम झालाय का काय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं सहज पकडून आणलं आणि आपल्यापाशी ठेवणं एवढं सोपं नव्हतं मित्रांनो. त्यावेळेला तुम्हाला सांगतो अक्षरशः ठरलं आणि एक सिद्धी तो जिद्दी असल्याशिवाय राहणारच कसा. म्हणून तुम्हाला सांगतो बडी बेगम समोर आला आणि म्हटला माये लावूंगा शिवाजी को, आणि विडा उचलला त्यानं आणि तुम्हाला सांगतो म्हटला किस पाड़ का चुवा है ऐसे लाके पकड के आपके कदमे पर रखूंगा. आणि तुम्हाला सांगतो असं म्हटला आणि म्हटला एक काम करा, मला त्यासाठी 40,000 घोडदळ ठेवा. त्यानंतर सांगितलं 5-10 हजार तोफा द्या. त्यानंतर त्यांनी सांगितलं जवळजवळ 1-2-3 हजार उंट द्या आणि त्यानंतर तोफ गोळी 20,000 द्या. अशा सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर मला तुम्हाला मित्रांनो बाळांनो प्रश्न विचारायचा आहे की उंदीर पकडायला एवढं सगळं काही तुम्ही तरी कधी घेऊन गेला होता का? नाही गेला होता. कारण काय तर लक्षात ठेवा की त्यावेळेला तो पहाड का चुवा नव्हता, तो आमच्या मराठ्यांचा भाग होता, भाग लक्षात ठेवा. म्हणून छत्रपती शिवरायांना पकडणं एवढं सोपं नव्हतं. पण अक्षरशः बातमी ठरली आणि बातमी लागली आणि महाराज पन्हाळगडावरती गेले. तेवढेच रुस्तम नावाचा एक सरदार 15,000 सैन्य घेऊन महाराजांचा मुकाबला घेऊन करून आला. आणि तुम्हाला सांगतो महाराजांचा मुकाबला करताना पण महाराजांच्या समोरची चीज काय होती त्याला तुम्हाला सांगतो अफजल खानाचा पुतळा काढला, हस्तकाराची बोटं कापली, संपूर्ण हिंदुस्थानभर जरब पसरली. तर छत्रपती शिवरायांच्या समोर रुस्तम नावाची गोष्ट काय होती. म्हणून मित्रांनो त्याला महाराजांनी रुस्तमला यू हरवून टाकला आणि 40,000 सैन्यांचा पन्हाळ्याच्या गडाभोवती तुम्हाला सांगतो वेढा पडला. मुंगीला जायला एवढी सुद्धा जागा राहिली नव्हती. आणि त्यावेळेला तुम्हाला सांगतो एवढ्या प्रचंड बेकार अवस्थेमध्ये महाराज तिथं लढायचं कसं. कोरोनाचा कालखंड आला, 2 वर्ष आपल्याला क्वारंटाईनमध्ये ठेवलं, किती बेकार अवस्था झाली बाळांनो. परंतु त्याच कालावधीमध्ये तुम्हाला सांगतो अक्षरशः महाराजांनी आता काय करायचं. म्हणून महाराजांनी सांगितलं बहिरजी काका आपल्याला थांबता येणार नाही, कारण राजगडावरचं धान्य संपतंय, तोरण्यावरचं धान्य संपतंय, प्रतापगडावरचं धान्य संपतंय. आता बघता बघता खऱ्या अर्थानं रायरेश्वरावरचं धान्य संपतंय आणि उन्हाळा संपून पावसाळा लागतोय. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ठरलं तुम्हाला सांगतो महाराज बेचैन झाले. महाराजांनी पाठीमागे हात बांधले, महाराज नुसते घालत होते. महाराज म्हणत होते बहिरजी ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढा. म्हणून अखेर ठरलं आता काय करायचं. बघता बघता 40,000 सैन्याचा वेढा पडला होता मित्रांनो. तो वेढा एवढा खतरनाक आणि भयभीत होता की त्या वेढ्याचं वर्णन असं करतात की मुंगीला हात जायला एवढी सुद्धा जागा शिल्लक ठेवली नव्हती. अखेर ठरलं आणि तुम्हाला सांगतो वकिलाच्या मार्फत सिद्धीनं पत्र पाठवलं, राजे तुम्ही ताबडतोब पन्हाळ्याच्या खाली या, अन्यथा तुम्हाला सांगतो आम्ही वरती गडावरती येऊ. महाराजांना चिंता लागली, आता नेमकं करायचं काय. आपल्याकडे सैन्य फक्त किती होतं 1,000-1,500चं सैन्य, 600 बघितले तर आपण मावळे, खाली किती तर मावळे होते. आता लढायचं कसं, भिडायचं कसं, शस्त्रसाठा कमी होता, बघता बघता पावसाळा लागणार होता. आता तर कुठं 5% स्वराज्य वाढवलं होतं, आता वाढवलेलं स्वराज्य परत घालवायचे का काय, अशी परिस्थिती तुम्हाला सांगतो मित्रांनो निर्माण झाली. पण घरात शांत बसलेले कुठले, महाराजांच्या वरती बारकं संकट येते, महाराज कसले. अखेर ठरलं आणि महाराजांनी सांगितले की आम्ही आजारी आहोत, आम्ही ज्या वेळेस बरं होऊ त्यावेळेला तुमची भेट घ्यायला येऊ. महाराजांना दुसरं पत्र पाठवलं. महाराज म्हटले पण ठीक आहे, अफजल सिद्धी जोहरला काहीतरी नजराणा घेऊन जावा. आणि तुम्हाला सांगतो त्या सिद्धीला तुम्हाला सांगतो नजराणा घेऊन गेल्यानंतर सिद्धीला नजराणा घेऊन गेले आणि सिद्धी म्हटला किती वेडे आहेत महाराजांची माणसं. सोनं माझ्याकडनंच खरेदी करतात, हिरे माणिक माझ्याकडनंच खरेदी करतात, मोती माझ्याकडूनच खरेदी करतात आणि मलाच देतात. पण त्याला काय माहिती होतं अफजल खान सुद्धा मित्रांनो असाच चालून आला होता. आणि ते अफजल खान चालून आल्यानंतर मित्रांनो त्याला अफजल खानाचे घोडे, उंट, हत्ती, संपत्ती सगळं काही इज्जत राहिलं होतं मित्रांनो. आणि त्यावेळीपासून माहिती होतं तरी सुद्धा तो हसला आणि त्याला मावळे म्हटले यातलं एकही सोनं तिकडं परत जाणार नाही. सगळं काही ठरलं. अखेर युद्ध फुकरायला सुरुवात झाली. महाराजांनी सांगितलं की सिद्धी आम्ही भेटायला येतोय. तसे महाराज तयार व्हायला निघाले, कवड्याच्या माळा घातल्या. महाराजांनी झिरट
शिवकाशीच्या डोळ्यातले अश्रू महाराजांच्या खांद्यावरती पडले आणि दोन पालख्या तयार होत्या. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले, दुसऱ्या पालखीमध्ये वीर शिवकाशी बसला. ढोल ताशा नगाडे वाजायला सुरुवात झाली. बघता बघता तुम्हाला सांगतो सगळी ढोल ताशा नगाडे वाजायला सुरुवात झाले आणि सिद्धी वाट बघत थांबला होता. तेवढ्यामध्ये बघता बघता 30-40 सैन्याचा वेढा पडला होता. राजे आले ही गोष्ट कळता कळता आरोळी सुरू झाली. अरे मराठोन के राजे छत्रपती शिवाजी महाराज पधारले म्हणून तुम्हाला सांगतो सगळीजण वाट बघायला सुरुवात झाली. बघता बघता महाराज आले आणि महाराज बघता बघता महाराज समोर गेले. तेवढ्यामध्ये बघितलं तर पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत निरीक्षण केलं. ते छत्रपती शिवाजी महाराज का? ज्यांनी शास्त्रकारांची बोटं कापली होती ते छत्रपती शिवाजी महाराज का? कारण तर आपल्या खेळाचा खोतरा काढला होता ते छत्रपती शिवाजी महाराज का? त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानभर जरा पसरले होते. मित्रांनो ठरलं आणि सिद्धीनं बघितलं, पण सिद्धीच्या एक गोष्ट लक्षात आली की छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आता लवकर फजल खानाला बातमी कळावी. फजल खान सैन्याच्या बरोबर तलवारीच्या खळगडामध्ये लढत होता आणि मित्रांनो सगळं काही ठरलं आणि त्याच वेळेला फजल खानाला बातमी गेली. फजल खान म्हटला लगेच आलो. फजल खान पळत आला आणि महाराजांच्या पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत निरीक्षण केलं आणि म्हटला तेच शिवाजी महाराज का? म्हणून तुम्हाला सांगतो मॅनातून तलवार काढली आणि महाराजांचा चिरेटो बुडवला आणि म्हटला जगा हे माशाल्लाह खुदा क्या किया तूने? हे छत्रपती शिवाजी महाराज नाही होऊ शकते. सिद्धी म्हटला अरे एकदा व्यवस्थित बघून घे, काय काय केलं तुला माहिती का महाराजांना पकडायला? अरे नीट बघून घे, 3-4 महिने झाले वेढा पडलाय. 40-50 हजाराचं सैन्य आलंय, 5-10 हजार तोफगोडे आणलेले आहेत. अरे एवढेच नाही तर 5,000 तोफा आणलेले आहेत, जवळजवळ 20,000 घोडे आणि तुला सांगतो जवळजवळ 1,500 हत्ती आणलेले आहेत. एकदा नीट बघून घे. त्याच्या तोंडातून वाक्य काय आलं बघा, एक बार मैं आपका जान का चेहरा भूल सकता हूँ लेकिन छत्रपती शिवाजी महाराज का कभी नाही. अखेर कारण काय तर तुम्हाला सांगतो अफजल खानाचा कोतळा काढायच्या वेळेला त्याचा मुलगा फजल खान जवळजवळ वडिलांच्या समोर होता आणि त्याच्या समोर वडिलांचा त्याचा कोतळा काढला होता. त्यामुळे तो म्हटला एक बार मैं आपका जान का चेहरा भूल सकता हूँ लेकिन छत्रपती शिवाजी महाराज का कभी नाही. अखेर बघितलं मग म्हटले कोण आहेस सांग. तर त्यानं सांगायला सुरुवात केली आणि म्हटला अरे जा आमच्या मराठ्यांचा एक इतिहास आहे. जो कोण आमच्या मातीत येऊन आमच्याशी गद्दारी करतो त्याला याच मातीत आम्ही गाठल्याशिवाय शांत बसत नाही. म्हणून सिद्धीनं सांगितलं जिंदा या मुर्दा मुझे छत्रपती शिवाजी महाराज चाहिए. म्हणून सगळं सैन्य गेलं. जवळजवळ एक तुकडी तयार ठेवली. 20-25 हजार तुकडी तयार ठेवल्यानंतर पुढे गेली आणि तेवढ्यामध्ये महाराज पालखीतून निघून गेले होते. बघता बघता तुम्हाला सांगतो घोडखिंडीमध्ये अशी खिंड होती. जर तुम्ही सायन्स आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर कधीतरी पावनखिंड बघायला जावा. त्या पावनखिंडीमध्ये जी खिंड होती त्या घोडखिंडीमध्ये असा तिथं तुम्हाला सांगतो फट होती किंवा असं तिथं मध्ये दरी होती की दरीमधून त्या खिंडीमधून फक्त 8 ते 9 माणसं जातील. अशा खिंडींमध्ये वीर बाजी प्रभू देशपांडे उभा राहिले होते. दुसऱ्या एवढ्या दंडछातीचा पर्वत एवढ्या दिसण्यासारख्या उंचीचा माणूस आपला मर्द माणूस म्हणून बाजी प्रभू देशपांडे थांबले होते. 300 बांधल सैनिकांना घेऊन महाराज उतरले आणि महाराज म्हटले बाजी बघताय काय? घ्या आता समशीर म्हणले दाखवू सगळ्या गनिमांना नेमकं काय असतं सुराज्य. म्हणून ठरलं आणि तुम्हाला सांगतो गनिमा कावांना आपण पद्धत करूया आणि पुन्हा आपण लढाई जिंकूया. 300 बांधल सैनिक थांबले होते. मित्रांनो बघता बघता 300 बांधल सैनिकांना मार्गदर्शन करताना महाराज म्हटले अरे लक्षात ठेवा येणाऱ्या 1000 वर्षाच्या पिढ्यांना कळालं पाहिजे की खऱ्या अर्थानं आपलं योगदान काय आहे. अरे 1000 वर्षाच्या पिढ्यांना गुलामीतनं जगता स्वातंत्र्यामध्ये कसं जगावं ही खऱ्या अर्थानं घोडखिंड सांगणार आहे. 300 बांधल सैनिक तुम्हाला सांगतो सगळे गरम झाले होते. बघता बघता लढायला तयार झाले होते. बघता बघता सिद्धीचे सैनिक आले म्हणजे आक्रमण झालं. तसं तुम्हाला सांगतो घोड्यांच्या टप पडायला लागल्या. त्याला पाऊस पडत होता. दगड तोडण्याचा मारा सुरू झाला. तुम्हाला सांगतो त्याच वेळेला तलवारीचा घणघणाट सुरू झाला. बजरी दानपट्टा हातात घेतला. गजनी दानपट्टा सर फिर चालायला सुरुवात केली. तुम्हाला सांगतो बाजी प्रभू देशपांडे एक दानपट्टा फिरवायचे तशी हातात ठादा मुंडके बुडायचे. परत तुम्हाला सांगतो बाजी प्रभू देशपांडे पुढे गेले. बघता बघता लढत होते आणि लढत असताना तुम्हाला सांगतो महाराजांना म्हटले राजे तुम्ही इथं थांबू नका, तुम्ही विशाळगडाकडे जावा. राजे म्हटले काय बोलताय बाजी नेमके? तुम्ही इथं जिवंत असताना तुम्ही इथं लढत असताना आम्ही कधी जायचं? आम्ही विशाळगडाकडे जायचं शक्य नाही कदापि, असं होऊच शकत नाही. त्यावेळी तुम्हाला सांगतो बाजी प्रभू देशपांडेंनी शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि म्हटले राजे लक्षात ठेवा लाख मेले तर चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणून दोघांनी कडकडून मिठी मारली आणि महाराजांना सांगितलं यशाची कम तुम्ही महाराजांना घेऊन पुढे जा. महाराज विशाळगडाकडे पळाई करत होते. लढाई सुरू झाली होती. बघता बघता तुम्हाला सांगतो एवढे लढत होते. कुणाचा हात तुटायचा, कुणाचा पाय, कुणाचं मुंडकं, कुणाच्या तुम्हाला सांगतो कमरेतून भाला डायरेक्ट बाहेर यायचा पोटातून. एवढं रुद्र रूप धारण करीत झालं होतं. त्या पावनखिंडी
आजपर्यंत पावसाच्या पाण्याचा पूर मित्रांनी बघितला होता, परंतु आज मात्र पहिल्यांदा तुम्हाला सांगतो रक्ताचा पहाट या ठिकाणी बघायला मिळत होता. बघता बघता इंग्रज अधिकारी झाडावरती चढला आणि त्यानं तुम्हाला सांगतो बंदुकीचा मारा केला आणि बंदुकीचा मारा केल्यानंतर बाजींच्या छातीमध्ये गोळी लागली. बाजी थाड किरणा पडले. मित्रांनो, तुम्हाला सांगायची गोष्ट अशी की महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिल्यांदा बंदुकीचा मारा जर कुणावरती केला असेल तर आमच्या बाजी प्रभू देशपांडेंच्या वरती केला होता. तुम्हाला सांगतो तरी बाजीने आम्हाला सांगितलं, अरे हीच वेळ नाहीये, अजून मी लढणार आहे, तू अजून जरा थोड्या लेट ये, उशिरा नाही ये. तुम्हाला सांगतो पुन्हा दानपट्टा हातात घेतला, सर 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 फिरवायला सुरुवात केली आणि मित्रांनो आकर्षक तुम्हाला सांगतो आक्रोश झाला. त्या रक्ताचं पाणी जसं पहाटामध्ये पाण्याचा पहाट वाहत होता तसा रक्ताचा पहाट व्हायला सुरुवात झाला. बघता बघता बाजी प्रभू देशपांडे लढत होते. महाराज म्हटले विशागडाच्या पैठ्याशी पोचल्यानंतर, अरे आपला बाप तिकडे खिंडीत लढतोय आणि तुम्ही मात्र अजून तोफेच्या गोळ्याचा आवाज दिला नाही. बाजी प्रभूने आपल्याला काय सांगितलंय, राजे तुम्ही विशागडावरती पोचल्यानंतर तोफेच्या गोळ्याचा 5 आवाज द्या, तोपर्यंत हा बाजी खिंड लढवत राहील. मित्रांनो, अक्षरशः गोष्ट घडली अशी की बाजी प्रभू लढत होते, वाट बघत होते तोफ्यांच्या गोळ्याची. घरगणात सुरू होता. बाजी प्रभू दानपट्टा सर 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 फिरवायला लागले होते. बघता बघता तेवढ्यामध्ये सिद्धी आला आणि सिद्धी बघून म्हटला, अरे कितने लढते हैं कितने मरते हैं, हात तुटला तरी सगळे लढतायत, अरे इनको क्या कहते हैं. त्याला तुम्हाला सांगतो आमचा एक हात तुटलेला मावळा एका हाताला वर करून म्हटला, अरे इनको मरहट्टा कहते हैं, इनको मरहट्टा कहते हैं. तुम्हाला सांगतो सगळेजण लढायला लागली. तेवढ्यामध्ये पुढे गेले आणि तुम्हाला सांगतो बाजी प्रभूंचा शमशेर तुम्हाला सांगतो दानपट्टा फिरायला सुरुवात झाली आणि एक तोफेच्या गोळ्याचा आवाज झाला. तोपर्यंत तुम्हाला सांगतो बघता बघता बाजींच्या शेजार लढत होता तो लहान भाव, त्याला तळ हाताच्या फोडाके जपला होतं. तुम्हाला सांगतो त्या तळ हाताच्या फोडाके जपलेल्या भावाला मात्र पाठीमाग कोणीतरी भाला फेकला आणि पोटातून बाहेर आला. पण बाजीच्या जवळ वेळ नव्हती त्याला वाचवण्याची, बाजीच्या जवळ वेळ नव्हती खऱ्या अर्थानं त्याला धीर देण्याची, खऱ्या अर्थानं प्रेम करून भावत्वाचं प्रतिनिधित्व निभवण्याची वेळ नव्हती. अखेर ठरलं महाराजांच्या तोफेच्या गोळ्याचा दुसरा आवाज आला तरी सुद्धा आमचा बाजी तुम्हाला सांगतो दानपट्टा सर सर फिरवायला लागले. तोफेच्या गोळ्याचा तिसरा आवाज आला, कोणीतरी बाजींचा तुम्हाला सांगतो उजव्या हातावरती मारलं आणि पुन्हा तुम्हाला सांगतो बाजींचा हात तुटून पडला. तोफेच्या गोळ्याचा चौथा आवाज आला. बाजींच्या अंगावरती सप 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 मार सुरू होता. रक्तबंबाळ बाजी प्रभू देशपांडे झाले होते आणि बाजी गुडघ्यावरती बसले होते. तोफेच्या गोळ्याचा 5वा आवाज झाला. बाजीने एकच हातानं वर केलं, एक हात तुटला होता आणि जसं म्हटले राज्य व्हावं स्त्रीची इच्छा, आज खोडखिंड खऱ्या अर्थानं पावनखिंड झाली होती. आज खोडखिंड खऱ्या अर्थानं पावनखिंड झाली होती.